हॅलो. तर आज आम्ही निघालो होतो ग्रंथाच्या फोटोशूटसाठी. तर माझ्या घरी ना माझी आई आणि माझा भाऊ पण आले होते. तर मग म्हटलं की ग्रंथाच्या फोटोशूटसाठी जाताना त्याच्या आजी आणि मामाला पण सोबत घेऊन जाऊ. म्हणून आम्ही सकाळी सगळं घरातलं पटपट आवरलं आणि आम्ही असे निघालो होतो. खरं तर आम्हाला 11 वाजताचा टायमिंग दिला होता, पण आम्हाला घरून निघताना थोडासा उशीरच झाला होता आणि त्यातनंही असं ट्रॅफिक पण लागलं होतं. त्याच्यामुळे ना आम्हाला घरापासून स्टुडिओपर्यंत पोहोचायला ना जवळ-जवळ 1.5 तास लागला. तर 1.5 तास गाडीमध्ये ना माझी पिल्लू मस्त छान झोपली पण होती, खेळत पण होती, तिच्या आजीशी बोलत पण होती. तिचं मस्त चालू होतं आणि घाई झाल्यामुळे ना ह्यांनी काय केलं होतं, जे चप्पल भेटेल तेच ते घालून निघाले होते आणि त्यांनी मला सांगितलं की एक शूज सोबत घे. मग मी त्यांचा एक शूज सोबत घेतला होता. तो इथे स्टुडिओच्या खाली आणल्यानंतर ना ते बसून घालत होते आणि माझा भाऊ त्यांच्याकडे बघून ना असा हसत होता. कारण की काय झालं होतं, घरून निघताना ना त्याने त्याला खूप गडबड केली. त्याला त्याचं काहीच आवरू दिलं नाही आणि स्वतः मात्र खाली आल्यानंतर हेअरकट केला, शूज पण घालतायत, स्वतःचं सगळं छान आवरून घेतलं यांनी, म्हणून तो असं त्यांच्याकडे बघून ना हसत होता. आणि मग फायनली आम्ही अशाने निघालो स्टुडिओकडे आणि हा असा मस्त त्याचा स्टुडिओचा एंट्रन्स होता आणि इकडे ना वेटिंगसाठी माझा भाऊ आणि आई बसले होते ग्रंथाला घेऊन आणि हे आतमध्ये गेले होते. तर मग आम्ही 2 थीम सिलेक्ट केल्या होत्या ना त्याच्यासाठी, एक राधाची आणि एक महालक्ष्मीची. तर मग जी राधाची थीम होती ना त्या ठिकाणी ऑलरेडी एक शूट चालू होतं, त्याच्यामुळे त्याचा लूक मी तुम्हाला नंतर दाखवेन. आणि हे जे होतं ते महालक्ष्मीची थीम होती. तर ही खूप सुंदर थीम होती. आम्ही बघितल्याच ही फायनल केली होती की आम्हाला महालक्ष्मीची एक थीम करायचीच आहे. आणि हे ग्रंथाचे बाबा ना खूप एक्सायटेड होते ग्रंथाला या दोन्ही थीम लूकमध्ये बघण्यासाठी आणि त्यामुळे ते असे तिच्यासमोरच बसले होते की तिचं कसं आवरतं आणि ती कशी दिसेल आवरल्यानंतर हे बघण्यासाठी. आणि माझे पिल्लू पण ना खूप छान आवरून घेत होती. राधाच्या थीमसाठी ना ग्रंथाने खूप छान रिस्पॉन्स केला. ती खूप छान पटपट आवरून घेतलं आणि झोपली पण. आणि मग फायनली आम्ही असं तिचं राधाचा शूट करायला चालू केलं. तर हा त्याचा होता फायनल लूक. हा त्यांचा असा खूप छान सेटअप होता त्यांचा. आम्हाला खूप आवडला आणि ह्याच्यानंतर ना महालक्ष्मीची थीमची शूट करायला घेतलं, पण माझ्या पिल्लू ना खूप झोपतच नव्हती. मग तिला कसं बसं झोपवलं आणि फायनली मग महालक्ष्मीचं शूट पण केलं आणि हा होता त्याचा फायनल लूक. आणि हे दोन्ही लूक तुम्हाला कसे वाटले आणि माझी पिल्लू कशी दिसत होती तुम्ही नक्की सांगा.